बिग बॉस मराठी सीझन 6. बिग बॉस मराठी सीझन 6 भाऊचा धक्का एपिसोड नंबर 91. एपिसोड नंबर 91. आता लास्ट भाऊचा धक्का होता. अपेक्षा खूप जास्त होत्या आपल्या, ज्या नेहमीप्रमाणे पूर्ण नाही झाल्यात. आज राखीचं एविक्शन झाले. तर फेअर आहे की अनफेअर आहे सांगा मला. तुम्हाला सांगू का, हे 2 हफ्ते सोडले ना, मागचे 2 हफ्ते राखी इरिटेट करत होती, हद्दपार करत होती. दीपालीच्या खूप जास्त पर्सनल गेली, ठीक आहे. पण त्याच्या आधी मी आज तिचा एव्ही पाहिला माहिती आहे. मी तुम्हाला खरंच सांगते, मी संकेत पाठकचा एव्ही नाही पाहिला. मी कोणाचाच एव्ही नाही पाहिलेला आहे. मला वाटतं मी रुचितानंतर राखी सावंतचा एव्ही पाहिला आहे. मी फक्त रुचिताचा एव्ही पाहिला होता. त्याच्यानंतर डायरेक्ट आता मी राखीचा एव्ही बघतच नाही. मला बोर करतो. मी एव्ही बघतच नाही. मला जेव्हा वाटतं ना, खरंच मला या व्यक्तीचा एव्ही बघायचा आहे, कारण या व्यक्तीने घरामध्ये खूप काही दिलेलं आहे, तर मी त्या व्यक्तीचा एव्ही नक्कीच बघते. मी आत्तापर्यंत फक्त रुचिताचा आणि त्यानंतर आता राखी सावंतचा एव्ही पाहिला. आणि राखी सावंतचा एव्ही जो होता ना, प्युअर एंटरटेनमेंट होतं. प्युअर एंटरटेनमेंट. इवन मी काय म्हणते, रितेश सर स्वतःच बोलले की तुमचा एव्ही पाहता मी हेच म्हणाल, तुम्ही फक्त एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहात. आणि राखीही बोलली, तुम्हीच काय, सलमान सर पण माझ्या बाबतीत हेच बोलतात की मी एंटरटेनमेंट आहे, असं बोलली ती. आणि यार काय अपेक्षा होती आपल्याला. त्यांनी मागचं सगळं कोर्ट कचेरी टास्क कसा झाला तो, मरेवा आणि तन्वीमध्ये जे झालं, एकमेकांबद्दल बोलायचे होते, आरोप प्रत्यारोप करायचे होते त्यांना, त्यात रेवाजी ना हिचकत होती. तिने चांगले पॉईंट नाही मांडले. ती जास्त असं अनकम्फर्ट तिचा दिसत होता, डिस्कम्फर्ट दिसत होता. पण यार असं कसं म्हणता, रेवाने काही मुद्दे मांडले. इवन तिने प्रभूचाही मुद्दा घेतला आहे की प्रभूचा यूज केला, सिंपती कार्ड खेळलं, काही 1-2 मुद्दे तिने स्ट्रॉंग घेतलेले जे दिसले पण. आणि तन्वीने सगळे मुद्दे घेतले, ही गोष्ट खरी आहे. तर आज तन्वीचा कौतुक सोहळा यांनी घेतला, पण थोडासा आवरता घेतला. आता यांना कळाले का ऑडियन्स आहे ना, ऑडियन्स आता फुल ट्रोल करते बाहेर की जसा हे भाऊचा धक्का कमी आणि तन्वीचा कौतुक सोहळा या नावाने भाऊचा धक्का जास्त फेमस होतोय. त्यामुळे कदाचित यावेळेस थोडंसं आवरतं घेतलं यांनी. तन्वीचा जो कौतुक सोहळा आहे तो केला कौतुक, खूप जास्त नाही केला जे दिसलं आता. आणि या गोष्टी दिसल्या आपल्याला. आज यार आम्हाला हे पाहिजे होतं की तुम्ही सांगितलं दीपाली जे आहे, म्हणजे तन्वी असं बोलल्या, म्हणजे जे आत्ता झालं ते गिफ्ट द्यायचं टास्क होतं ते, म्हणजे तन्वी जे बोलल्या त्यानंतर दीपालीने त्यांचं पत्र श्रेड केलं. आणि इथं सगळ्यांना वाटलं काटा तुटला, काटा बिखरला, आणि मग काटाची जी मुठ्ठी ना, ती मुठ्ठी कुठंतरी सैल झाली म्हणे. आणि मग मला वाटलं ठीक आहे, याच्या पुढं तरी आता हा मुद्दा निघाल काहीतरी. मग म्हणे सैल झाली. आणि नंतर म्हणे दीपाली, तुम्ही जो काटा टीमला जो तुम्ही ठेवलं आहे ना, ते खूप भारी ठेवलं आहे सर. आम्हाला ही अपेक्षा होती का तुम्ही म्हणाल की खरोखरच तन्वीची चुकी काय आहे, की तन्वी खरोखरच दीपालीला जे ना, ती म्हणजे नाही ते बॉन्ड बनवू शकली, करू शकली, किंवा मग ती त्यांच्या पाठीमागे पण खूप काय बोलली. तुम्ही या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पाठीमागे नाही बोलली ते नका का सांगा ना, पण या मुद्द्यावर ॲटलिस्ट तुम्ही सांगायचं होतं का या ठिकाणी तन्वी तुम्ही इथे चुकल्या, दीपाली तुम्ही इथे चुकल्या, तन्वी तुम्ही इथे बरोबर होत्या, दीपाली तुम्ही इथे बरोबर होत्या. ॲटलिस्ट आम्ही त्या अपेक्षा सर करत होतो तुमच्याकडून की तुम्ही येऊन असं बोलाल की कोण चुकीचं कोण बरोबर. तर तुम्ही जो आहे ना, आम्ही जे एपिसोड पाहतो ना, असं वाटतं आहे आम्ही एपिसोड बघणं बंद करावं आणि डायरेक्ट भाऊचा धक्का बघावा. कारण तिथे ना पूर्ण हप्त्यात जे झालं ना, त्याचा अख्खा लेखाजोखा, प्रत्येक टास्कची डिटेल्स, मग कोण जिंकलं, मग पहिल्या फेरीला कोण आलं, मग दुसऱ्या फेरीला कोण आलं, मग यांनी किती पॉईंट घेतले, मग त्यांनी किती पॉईंट घेतले, मग यांनी काय केलं, मग त्यांनी काय केलं, मग हा कितव्या फेरीला आऊट झाला, हा कितव्या फेरीला हे झाला.
हे सगळं आम्ही बघतो ऑलरेडी एपिसोडमध्ये सर. पण प्रत्येक टास्कमध्ये कोणती गोष्ट फेअर झाली, कोणती गोष्ट अनफेअर झाली, कोणत्या टास्कमध्ये चूक झालं, कोणत्या गोष्टी बरोबर होत्या, या सगळ्या अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं लावून बसतो. पण आज असं काहीही नाही झालं. आणि तुम्ही म्हणताय का काटा सोडा, इंडिव्हिज्युअल खेळा. अरे तुम्ही कुठं देताय? तुम्ही त्यांना काही सांगतच नाही एकमेकींबरोबर का काय चुकी काय बरोबर आहे. उद्याचा ते प्रोमो दाखवला काय, ती दीपालीने ते तन्वीला काय सरडाच दिला म्हणे, रंग बदलते का काय 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 दिलं काय माहिती, सरडा का पाल होतं ते. आणि पहिले तन्वीने तिचं कौतुक केलं दीपालीचं, म्हणजे तन्वीला कळालं असेल ती कुठं चुकली आता. मग तन्वी ज्या गोष्टी सावर करायचा प्रयत्न करते, पण मग दीपालीने त्या काय गिरगिट का सरडा काहीतरी दिलं, म्हणजे रंग बदलते बा असं काहीतरी. आता उद्या तो टास्क काय तो कळेल आपल्याला, पण या गोष्टी आता दिसेल आपल्याला. आता राखी विना एक वीक कसा जाईल, काय वाटतं कसं जाईल तुम्हाला? लय बोरिंग जाईल. काही नाही, मला वाटतं 2 दिवसात रेवाचं एविक्शन होणार आहे. येत्या 48 तासात रेवाच्या एविक्शनची बातमी दिली मी. दीपाली, मला नाही वाटत दीपालीलाही काढतील. राखी आणि दीपालीमध्ये होतं आत्ता, तरी त्यांनी दीपालीला नाही काढलं. तर ते रेवा आणि दीपालीमध्ये रेवाला न काढता दीपालीला काढेल, इम्पॉसिबल आहे. तर ते कदाचित रेवाला काढतील. होऊ शकतं रेवा जाईल आज उद्यामध्ये. मग इथं भाऊचा धक्का मध्ये रितेश सर बोलले का सर्विस छान आहे अनुश्री, पण तुम्हाला घराबाहेर भेटायचं नाही आहे ना, असं तुम्हीच बोलल्या. म्हणजे रितेश सरांनी विचारलं होतं अनुश्रीला की सगळे कसे, तर ते म्हणते सर्विस छान आहे. आणि असं वाटतं का हा असा आहे तो असा आहे, शेवटी वाटायला लागलं असं ती म्हणते. बरं रितेश सर म्हणताय का पण तुम्हाला तो घराबाहेर कोणालाच भेटायचं नाही. ते हो सर मला तर भेटायचं कोणालाच नाही असं म्हणते डायरेक्ट. मग हे झाल्यावर आणि या रितेश सरांनी कसं काय तन्वी आणि दीपालीचं इमोशन आणि विशाल आणि अनुश्रीच्या इमोशनचं कंपॅरिझन केलं यार, कळालंच नाही. म्हणजे हे बा अनुश्री आणि विशालचं जे ना ते खुल्लं पूर्ण चुगली चागली लावून बिवून सगळं माहिती त्यांना, का यांनी मागं काय चुगली केली काय केली काय नाही. पण यांना एकमेकींचं तर काही माहीतच नाही. सांगा बरं, चवताळून उठतील आणि तोडणे बघणार एकमेकींचं. पण तुम्ही समजू शकते, ठीक आहे. पुढे जाऊया आपण. मग नंतर रितेश सर बोलले की काहींचा तोल सुटतो शेलमध्ये जाता, काही बोलून जातं. राखी तुम्ही खूप काही बोलले आहे, तर मी तुम्हाला शेवटून बोलणार आहे, कारण तुम्हाला खूप लांबलचक बोलायचं आहे. लांबलचक बोलले आणि 4-5 मिनटात तसं आवरलं बाई रितेश सरांनी. मला वाटतं मग का बरं माहिती का 4-5 मिनटात आवरलं, कारण राखीला असं एविक्ट करायचं होतं त्यांना आणि शेवटचा वीक होता. ते का मग जास्त बोलून बाकीच्या गोष्टी येतील, बरोबर की हे पण असू शकतं. आणि नंतर बिग बॉसने ठरवलं तुम्हाला कितीही काटाटोळी किंवा मग कापायचं असलं तरीही तुम्ही एकमेकांविरुद्ध उभं करायचं. आणि तन्वी रेवा होत्या तिथे. रेवा तुमच्या चेहऱ्यावर अनकम्फर्टेबल भाव दिसत आहे, हे कचेरीच्या टास्कबद्दल बोललं जातं आहे. तुमच्या अनकम्फर्टेबल जे दिसत होतं. आणि पण तन्वी ज्या आहे तन्वी स्ट्रॉंगपणे बोलत होत्या, तो वेगळा मुद्दा आहे, असं बोलले डायरेक्ट. मला वाटलं आता म्हणतील का तन्वी इतक्या स्ट्रॉंग दिसत होत्या का तुम्ही वाटत होत्या की झाडकी पत्ती, असं बोलले ते. नंतर मी माझ्या मैत्रिणीच्या विरोधात बोलायचं नव्हतं असं तन्वी बोलल्या. नाही असं ही बोलली, तर मग तन्वी बोलल्या का काही टेन्शन नाही, तू बोल, कारण हा एक टास्क आहे आणि हा एक गेम शो, तुला हे कंप्लीट करायचं आहे. आपल्या नात्यावर या गोष्टींचा काही फरक पडणार नाही, असं बोलली ती. तर मी तुम्हाला एक सांगतो रेवा, रितेश सर बोलले की 2 भाऊ आहे ते क्रिकेट टीममध्ये, पण ते ऑपोजिटमध्ये, एक बॅटिंग करतो एक बॉलिंग करतो. तर ह्या भावाने बॉल फेकल्यावर या भावाने छक्के चौके मारले, आणि तर त्यांना ते गेममध्ये त्या गोष्टी राहतील, पण घरी आल्यावर राहील का नाही. ते कसं आहे, गेम वेगळा आणि नातं वेगळं, या गोष्टी ठेवायला हव्या असं म्हणताय. आणि नातं घरी निभावलं पाहिजे. तुम्ही तन्वी विरुद्ध बोलल्या नाहीत, बोलू शकला नाहीत. तन्वीने आरोप लावले, रेवाने 2 लावले, तर तुम्ही 6 लावले म्हणे. तुम्ही 2 लावले तर त्यांनी 6 लावले. आणि कधी करणार नाही,
कधी करणार नाही घरी गेल्यानंतर, असं म्हणण्यात आलं. नंतर रेवा म्हणते इकडं की तन्वीने असं काही केलं नव्हतं, तर मग मी खोटे आरोप का लावायचे. रितेश सर म्हणतात तुम्हाला खोटे आरोप कोण लावायला लावतोय, पण ॲटलिस्ट घरातले तर लावा. नंतर इकडे रितेश सर म्हणताय केस हरल्याची फिलिंग देतं ते, आणि इथं येऊन असं खेळून तन्वी टास्कमध्ये 5.0ने जिंकल्या. त्यांच्या विरोधकांनी त्यांना वोट म्हणजे त्यांचा इम्पॅक्ट एवढा होता का त्यांच्या विरोधकांनी पण त्यांना वोट केले, माहिती आहे का तुम्हाला, असं म्हणता येईल सर. म्हणून म्हणतोय रेवा शेवटचे दिवस राहिले, गेम अप करा. कुठून करणार ते आता, उद्या परवा इव्हेक्ट उलटी, गेम अप करायला टाईम्स कुठे आता तिला. तन्वी काय म्हणायचं होतं आपल्याला, मी बोलले होते तिला नात्याविरुद्ध उभे राहून तेव्हा तिला बोलायचं होतं, तर मी तिला बोलली का बोल असंही तन्वी म्हणते. या घरात दीपाली तुमचा चांगला मित्र होता, तरी राकेश बापट, तरीही तुम्ही मुद्दे सूद मांडले. बापरे, मुद्दे सूद मांडले दीपालीने. मला वाटतं मी परत एकदा एपिसोड बघावा, मी काही चुकीचा रिव्ह्यू वगैरे तर नाही केला, कारण मी ऐकलेलं ते बरोबरच होतं मला वाटतं. आणि म्हणे राकेश तर अनकम्फर्टेबल होत होते. ठीक आहे, राकेश तर होत होतं, दिसत होतं ते. आणि पण तुम्ही जे पण केलं ना, वेल डन, खूप भारी केलं तुम्ही दीपाली, खूप भारी खेळलात तुम्ही, उत्तमच होता तुम्ही, उत्तमच, यापुढे शब्दच नाही, उत्तमच. मग जो रेवाचा प्रॉब्लेम होता ना, तोच राकेशचा इथे झाला. तुमचं डिस्कम्फर्ट इथं जाणवत होतं. राकेश लास्ट वीक आहे, आता जर विचार करणार आहात तर फायनलिस्टच होऊन बसाल. आता जर विचार तर तुम्ही हारलात, समजा फायनलिस्ट व्हायचं असेल तर तुम्ही असं म्हणा का ही ट्रॉफी मीच जिंकणार आहे. ही हिंट आहे का आपल्याला का राकेश बापट ट्रॉफी लिफ्ट करतोय. बोलली ना तन्वी राकेश दोघांपैकी एक जण ट्रॉफी लिफ्ट करणार म्हणजे उचलणार. तर दीपाली चांगली खेळून मत नाही मिळाली. दीपालीला चांगलं खेळून पण मतं नाही मिळाली, पण तरीही राकेशला मतं मिळाली आणि ते जिंकले, असं म्हणताय रितेश. मग अनुश्री वर्सेस राखी हे होतं. मग अनुश्रीसमोर विशाल असता तरी पण त्या एकदम भारी त्यांनी बोलला असतं. हां, ते तर मी पण मान्य करते. अनुश्रीच्या समोर कोणी असतं, ती गेम पर्स्पेक्टिव्हने विचार करते, सगळं ती बोलली असते, हे पण नक्की. गेमची तर तुम्ही इथं जिंकलात अनुश्री, तर खूप भारी. नंतर 3 उमेदवार झाले, राकेश, अनुश्री आणि ते. म्हणजे गेमची काय यार एनर्जी आणि गेमची जाण असतं, ते महत्त्वाचं असतं इथं या गेममध्ये. प्रश्नांची उत्तरं शोधायची होती गेममध्ये, इन्वॉल्व व्हायचं होतं. तर राकेश छान खेळला इथे, नो डाऊट यार. मी त्याची तारीफ तेव्हा पण केली होती जेव्हा हा टास्क तिकीट टू फिनालचा झाला. मी बोलली यार राकेश यार, एक तर तो एजने जास्त आहे, ठीक आहे, त्यांनी स्वतःला फिट ठेवलं असेल, सगळ्या गोष्टी डाएट करत असेल, व्यवस्थित सगळं खात असेल, फेअर इनफ, ओके. पण त्याला गुडघ्याची पण इंजरी होती, आणि हे तुम्ही मान्य करा नका करू कोणी, पण एक कालांतराने ना तो स्टॅमिना राहत नाही. आणि इथं राकेशने जबरदस्त स्टॅमिना दाखवला आहे, म्हणजे गुडघा दुखत असताना खूप छान खेळला आहे राकेश बापट. तेव्हा पण मी तारीफ केली, नाही तर रितेश सरांनी केली. 21-22 काय 30 मिनिटात बी टास्क कंप्लीट केला असताना तर ते टास्क कंप्लीट केल्यासारखं आहे. येस, सिरियसली. मग राकेश छान खेळा, तुम्ही ड्रिल करून जायचं होतं, तुम्ही गेला. तशी स्ट्रॅटेजी फौजी लोक वापरतात. मग पहिलं उत्तर चुकलं, टेन्शन आलं तुम्हाला. नंतर डिसओरिएंट होत होतं, चेहऱ्यावर तुमचं दिसून आलं. गुडघ्याच्या प्रॉब्लेम असताना देखील छान खेळलात तुम्ही, हेच मी बोललो होते रिव्ह्यूत. तुमचे वडिलांची जिद्द तुमच्यात दिसून आली. आणि मी टास्क सोडला नाही, बाबांमुळे. बाबा फौजमध्ये होते, कशी लढाई केली हे कम्प्लिटली म्हणजे वडिलांनी केली, असं तो म्हणला राकेश बापट. आणि देशाचे नंतर रितेश सर बोलले देशाचे नॅशनल हिरो म्हणजे आपल्या देशाची फौज आहे, त्यांचे आभारबाई मानते तेवढे कमीच आहे. अगदी खरं. त्यानंतर तन्वी इकडं अनुश्रीत नेक टू नेक फाईट झाली म्हणे. तुम्ही दोघी फास्ट होत्या,
अनुश्री तुमचे उत्तरं चुकले नाही तर तुम्ही तन्वीपेक्षा फास्ट होत्या आणि तुमच्यामध्ये फक्त काही सेकंडचा अंतर राहिला असता असं म्हणताय रितेश सर. तन्वी जाळ्यात तुम्ही म्हणजे बघा ना, तन्वी जाळ्यात उत्तर शोधत होत्या म्हणे, जाळ्यात. आपण बघितलं ना, विशाल एकदा गेला उलटा पुलटा रूममध्ये, मग त्याच्यानंतर ताता गेला, मग राखी गेली, अरे सगळं बोलत होती ती, हो बोलत होती ती. आणि अनुश्री तुमचं काय आलं, तुमची तो उभा राहून उत्तर शोधत होत्या, तन्वीनी जाळ्यांमध्ये उत्तर शोधलं म्हणे. ओ माय गॉड, तन्वी टॅलेंटेड आहे भाई, जबरदस्त. तुम्हाला सांगू का, तन्वी ना एक स्ट्रॉंग कंटेस्टंट होती आणि अजूनही आहे, पण मेकर्सच्या अति सपोर्टमुळे ना आता ऑडियन्सच्या नजरेत तिने किती स्ट्रॉंग गेम खेळल्या तरी तो तिचा दिसून पडत नाही, किंवा मग तिने गेम खेळला पण तर असं वाटतं का मेकर्सच मदत करत आहे. आता असं पण असू शकतं की तिकीट टू फिनाले टास्क कदाचित तिने खरोखरच एकटीने खेळला असावा, तिला कोणतीच मदत मिळाली नसेल, पण बिग बॉसने एकंदरीत तिला इतकी मदत केली आहे की आता आपल्याला असं वाटायला लागलं, आपण प्रत्येक गोष्टीत डाऊट घ्यायला लागलो. अग्री करता का नाही सांगा मला नक्की. तर इकडं बरोबर दिली आणि 7ही उत्तर बरोबर दिली तन्वीने. घरात काय झालं तो माणूस म्हणजे त्या जगलेल्या आहेत, टास्क म्हणून दिसलं. गेम अवेअरनेस आणि स्पीडमुळे तुम्ही जिंकलात तन्वी, तिकीट टू फिनाले, कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या वीकमध्ये तुम्ही रडत होत्या आणि कॅप्टन व्हायसाठी, आणि आता डायरेक्ट तिकीट टू फिनाले. आणि मी तर म्हणते आता कप घेतला का तो म्हणजे ट्रॉफी उचलली का. मग म्हणाल रितेश सर बघा, तुम्ही तिकीट टू फिनाले भेटल्यावर तुम्ही रडत होत्या आणि आता काय भेटली तुम्हाला, ट्रॉफी. विचार करा, हे पण होऊ शकतं. मग नंतर तन्वी इथे म्हणते, मी कोपरा धरून नव्हते बसत, मी पूर्ण दिवसाचं कॅल्क्युलेशन करून बसायची की पूर्ण दिवसभरात काय झालं आहे, कोणता टास्क झाला आहे, कोणत्या मिनटाला कोणी काय खेळलं आहे, मग मी काय खेळले, मग मी कसं केलं आहे, असं ती म्हणते. मी पूर्ण दिवसाची ना म्हणजे ते रिवाइंड करायची डोक्यात म्हणे. सोफ्यावर बसून आहे ना मी अशी शून्यात नव्हती जात म्हणे, पण आहे ना मी कॅल्क्युलेशन करायची, असं ती म्हणते. माझ्या डोक्यात ना अनेक प्रश्न चालू असतात रितेश सर, खूप प्रश्न चालू असतात, मग त्यांची उत्तरं मी शोधत असते. आणि मी ना 4 वर्षापासून बिग बॉससाठी ट्राय करते. इवन मी हे पण विचार करायची का मी बिग बॉसमध्ये जाईल, अशी मी कोणती सिरियल करू ज्याच्याने मी बिग बॉसमध्ये जाईल, मला ऑफर येईल. ओ गॉड, एवढं डेस्पिरेशन होतं तिला बिग बॉसमध्ये यायचं. मग रितेश सर म्हणताय नर्वस सुद्धा दिसल्या तुम्ही, ठीक आहे, सर्वांनी गेमकडे लक्ष द्या, मी असंच म्हणेन. मग बिग बॉसने सापशिडीचा खेळ आणला म्हणे. आणि मग त्याच्यात आपण डाईज वगैरे टाकतो ते सगळं बोलले बाई. मी आता हे सापशिडीचं एवढं पुराण नाही बोलत बसत, तुम्हाला माहिती सगळं. सापशिडीचा गेम आपण सगळ्यांनी बघितला नाही, रिव्ह्यूत पण मी सगळं डिटेल सांगितलं. तर म्हणे बिग बॉसने अतिच तूट केली आणि राखी तन्वीला पिठाचा टास्क दिला आणि खूप भारी खेळला म्हणे टास्क तुम्ही. तुमची फिलॉसॉफी दिसत होती. ओके, विशालसाठी टास्क समजून सांगायचं ते पण राखीला ही मोठी चुनवती होती. अरे बापरे. मग त्याच्यानंतर मग विशाल म्हणतोय का मी तिला घोबड बोललो भाऊ, आणि ती ना मी तिला घोबड बोललो भाऊ मी तिला घोबड बोललो, ते किंगफिशर घेऊन आलो भाऊ. बघा ना, आता कसं सांगायचं तिला, मी सांगितलं रात्री दिसते ती रात्री, तरी तिला कळालं नाही भाऊ, मला तर कळतच नाही मी राखला कसं समजो, असं म्हणतोय. तर मग रितेश म्हणताय तुम्ही दोघं खूप छान खेळात आणि सर्वात जास्त पैसेही तुम्हीच आणलेत. वा. आणि राखी जाताना बी मालामाल करून गेली. राखी जाताना बी 7 लाख रुपये प्राईज मनी ॲड केली. आता टोटल प्राईज आहे बाई 15 लाख रुपये प्राईज मनी. येस, राखीची काय हेवी होती यार, जाऊन बघा एकदा काय हेवी होती राखीची. मी म्हणते काय, मी 2च जणांची हेवी पाहिली, एक ती रुचिता आणि एक आता राखीची कमाल होती यार हेवी, जबरदस्त. रेवाचा घात म्हणे रितेश सर म्हणतात, रेवाचा घात घोरपडने केला आणि मुंगूस पण त्यांना आणता आलं नाही. कदाचित तुम्हाला मुंगूस त्यामुळे आणता आलं नाही कारण राखी नागिन आहे, नागिन.
तुम्हाला माहिती ना, नागिनीवर कोण लढाई करतं? मुंगूस असं म्हणतात ते. जसा पेपर फोल्ड होत होता तशा राखी ना खाली उतरत होत्या. शेवटचा फोल्ड उचलला राकेशने आणि राखीने धक्का दिला. यार काय फिल्मी सीन वाटत होता तो. एक नंबर आवडला मला तो सीन, जबरदस्त. कोणाला पार्टीत बोलवणार कोणाला नाही याच्यामध्ये दीपाली यांनी तन्वीचं इन्व्हिटेशन श्रेड केलं. असं वाटलं की काटा फुटला. एक मुठ्ठी ना, ती मुठ्ठी सुटली म्हणे, मुठ्ठी सुटली. आणि नंतर अचानक भयानक तन्वीला गिफ्ट दिलं दीपालीने. ओ माय गॉड. म्हणे आणि तुम्ही परत तुमचा ग्रुप जो आहे ना तो बांधून ठेवला. तुम्ही तुमची मुठ्ठी परत टाईट केली अशी. असं म्हणे ठेवली. जिंकण्याच्या मार्गावर राहा पण इंडिव्हिज्युअल खेळा, ते पण महत्त्वाचं आहे. व्हेरी गुड. नंतर अनुश्री विशाल इमोशनल झाला. तुम्ही किती झाला ते, म्हणजे बाहेर भेटणार नाही वगैरे या गोष्टी झाल्या. नंतर तन्वी दीपालीचं नातं असू दे नाही तर विशाल अनुश्रीचं. दोघींच्या नात्याची म्हणजे दोघींच्या नात्यांची काही बरोबरी आहे का? अनुश्री आणि विशाल एकमेकांचे सगळे कच्चे चिठ्ठे चुगल्या चांगल्या सगळं माहिती. मी आत्ता पण बोलले थोड्या वेळापूर्वी. सगळं माहिती त्यांना. यांचं काय आहे? ठीक आहे चला. काय यार जाऊ दे आता. मी शेवटच्या वीकमध्ये बी यार किती काय बोलणार आहे की नाही. कळालं आपल्याला टॉप 5 कोणी झालं. आता 8 दिवस तर राहिले आता. मग इकडं म्हणताय भांडणार, इमोशनल होणार आणि तो बॉन्ड क्रिएट करणार. वा वा वा. म्हणजे चौघजण कोणत्या ना कोणत्या पॉईंटला बोलले तुम्ही का बास घरी जायचं असेल, नंतर नाही खेळायचं गेम वगैरे. त्या प्रवासाचं मी कौतुक करतो की या सीझनने आत्तापर्यंत 1000 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज तुम्हाला. ओ शिट. कुठकुठले व्ह्यूज आणले बिग बॉस? इंस्टाग्राम, थ्रेड, अजून काय ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, काय राहिलं अजून? अजून जे राहिले असेल ना ॲप वगैरे ते मला सांगा बाई. अजून कुठं चर्चा होती यांची. तर म्हणे 10,000 किती 1000 मिलियन. ओ माय गॉड. माझे डोळेच फाटले. बापरे. मला वाटतं 1000 मिलियन जो आहे ना सीझन 5ला बी आले नव्हते. या सीझनला आले. म्हणजे सीझन 5पेक्षा युटे यार. हा पहा ना. ठीक आहे ओके. नंतर बघूया यार आले ते का सीझन 5ला. जर आता यांचे 1000 असेल ना व्ह्यूज, समजा हे खरे असेल तर सीझन 5चे कमसे कम 3-4 हजार तर असलेच पाहिजे. मग काय वाटतं? मोस्ट टॉक अबाउट शो बोलले रितेश सर. आता इथून चालू राहिले राखीची क्लास. या घरात एक गोष्ट झाली. या घरात एक सेन्सेशनल म्हणजे याचा नेहमी एक प्रयत्न असतो. एंटरटेनमेंटचा लेवल तुम्ही नेहमी वाढवला होता पण आता नाही. पण या खेळात गेमची जाण असली पाहिजे तुम्हाला. या वीकमध्ये बऱ्याच लिमिट्स क्रॉस केल्या आहे तुम्ही. जे बोलत आहेत एखाद्याच्या चरित्र्यावर फरक पडू शकतो. दीपाली, राकेश, राखी तुमच्यात घडल्या जाणाऱ्या काही पण असो, म्हणजे ते जोक्स वगैरे फनवे वगैरे म्हणजे तुम्ही ज्या पण गोष्टी घेतात, पण काही मर्यादा आहे. एखाद्या व्यक्तीचा संसार आहे, 25 ते 26 वर्षाचा संसार आहे. आपण बोललो त्याची बाहेर चर्चा नाही होणार आहे का? आपण त्यांना मानसिक त्रास का देत आहोत असं बोललं बाई. आणि स्वतःचे घर सोडून खेळायला येतो. म्हणजे कोणी बी स्वतःचा घर सोडून इथं खेळायला येतो म्हणे. आणि मग घरचे मैत्रीण मित्र वगैरे नातेवाईक सगळे बघत असतात आवडीने. घरचे टक लावून पाहत असतात त्यांना. आपण या प्रकारे चर्चेस घेऊन यायचं, अशी चर्चा होऊ द्यायची. तर आपण जर त्यांना या चर्चेत आणत असाल तर यापेक्षा दुर्दैव दुसरं काही नाही. आणि राखी, तन्वी असतील किंवा विशाल असतील. विशालने स्टँड पण घेतला. मी त्याचं कौतुक करतो म्हणे आज. विशालने दीपालीची बाजू घेतली होती जे बघितलं आपण. मग घराच्या बाहेर पण आयुष्य परिवार आहे तर असं चर्चेत आणणं, मग चांगल्या मैत्रीमध्ये या फूट वगैरे पाडणे किंवा मग दरार टाकणं हे चुकीचंच आहे. दीपाली तुम्ही जे वक्तव्य केलं ना तेही खूप चुकीचं होतं.
जेवढं प्रेम बिग बॉस देत आहे ना तेवढंच प्रेम तुम्हीही देताय, लक्षात ठेवा. मग राखी तर रडती आहे, सॉरी बोलली आणि दीपालीला हक केलं तिने. तर मी कमेंट दाखवणार आहे म्हणे, महाराष्ट्र काय बोलतो. अरे कुठल्या कमेंट होत्या त्या, मला तर कळत नाही. तो कोणता ॲप होता भाई, कोणता ॲप आहे, माझ्याकडं आहे का नाही मला नाही कळत, माझ्याकडं ॲपच नाही वाटतं तो. तर अनुश्रीचं म्हणे ते भांडे घासायचं डिशवॉशरचं त्याचं आलं. मग साडी दीपाली साडी, मग साडीला रुमाल बांधायचा वगैरे ते सांगितलं. मग विशालसाठी म्हणे कारचा ब्रँड ॲम्बॅसेडर, अहंकारचा. बापरे बाप, म्हणजे इथंही याचा अहंकार आहेच. ठीक आहे. राखीला होलुलूला जायचं आहे आयलँडवर, इन्व्हिटेशन आलं आहे. राखी तर असंच म्हणत होती, जसं एविक्शन झालं उद्या सकाळच्या फ्लाईटने मी दुबईला जाणार आहे. मस्त स्ट्रेस्ड आउट होईल. आता वळूया एलिमिनेशनकडे. सेफ सदस्य राकेश विशाल. एलिमिनेशन अजून झालं बघा ना. सेफ सदस्य राकेश विशाल या आठवड्यात विशाल म्हणतोय, भाऊ या आठवड्यात तर हात बांधले होते, टास्क पण नाही खेळला, काही दिसलं पण नाही जास्त मी घरामध्ये वावर वगैरे. आता जे आहे महाराष्ट्राच्या ऑडियन्सने जे ठरवलं असेल ते ठरवू दे म्हणे. तर इकडं सेफ केलं आहे राकेश आणि विशालला. नंतर अनुश्री, दीपाली आणि राखी. अनुश्रीला वाटतं राखी जाईल, दीपालीला वाटतं राखी जाईल. मला वाटतं मी 100% सुनामी दिलं आहे असं राखी म्हणते. अगदी बरोबर, तू सुनामी काय, तू त्याच्यापेक्षा अजून वरची काही लेवल असेल, तू महासुनामी होती राखी. आणि तू या सीझनचा TRP वाढवला आहे. हे जे म्हणता ना काय 1000 मिलियन, त्यापैकी मी तर ती 500 मिलियनच्या रीला तुझ्याच कटल्या असतील, 500 मिलियनचं फुटेज तुझंच असेल. 500-600 म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मग इकडं अनुश्रीने इथं बॉक्स उघडले, ती सेफ झाली. राखी उघडतच नव्हती कारण तिला माहीत होतं एविक्ट झाली ती. मग तिला सगळे म्हणत होते, अगं उघड, नो एविक्शन असेल. सगळ्यांना तेच वाटलं नो एविक्शन, पण असं काही नाही. मग हिने उघडलं आणि त्याच्यात होतं एविक्ट झाली राखी. मग राखी म्हणती माझी विनर तूच आहे तन्वी. राकेश म्हणतो बेस्ट फ्रेंड मिळाली मला, जशी आहे तशीच राहा ड्रामा क्वीन. राखी म्हणते बिग बॉस इज माय इन DNA. मग इकडं बेस्ट पर्सन विन द शो असं म्हणली ती राखी जाताना. राखी हे घर आपली आठवण नक्की काढेल असं बिग बॉस म्हणाले. आणि राखी म्हणत होती का मला माझा राकेश थोडीच नाही भेटणार आहे, मी नाही करणार यापुढे बिग बॉस. एक लक्षात ठेवा, राखी अशीच बोलली आहे, यापुढे TRP घसरला राखी येणार. म्हणून तर बिग बॉसने काटले तिथेच तिची बात. मग नंतर राखी बाहेर आली. मग राखीची AV दाखवण्याच्या आधी इथं असं झालं, मी असं मराठीत खेळली रितेशजी. आणि रितेश म्हणले का तुम्ही खूप छान खेळात राखी, खूप भारी होती तुमची AV. राखीची AV दाखवण्यात आली, ऑसम AV, जाऊन बघा, खूप भारी AV राखीची. मग AV झाली राखीची. आता हे शेवटचं एलिमिनेशन होतं आणि राखीचं काय, राखी प्राईज मनी ॲड करणार होती. तिला 3 दारं देण्यात आले. एका दारामागं 7 लाख होते, एका दारामागं 10,000 होते आणि एका दारामागं 10 लाख होते. मी ना तेव्हाच म्हणलं का हे इथं आहे ना 7 लाखाचं निवडतील. 7 लाख निवडतील मला माहीत होतं, मी 7 लाखावर टिकवेल. विचारा का बरं. कारण मी सूरजचं तो एक ना पिक पाहिला होता, ज्यामध्ये रितेश सर त्याला प्राईज मनी ते मोठा चेक देत होते, त्यामध्ये धडधडीत 15 लाख दिलं होतं. त्याच्यामुळे मी विचार केला, जर यांनी मागच्या वेळेस 15 लाख दिले तर यावेळेस बी ते तेवढेच देणार, त्याच्यापेक्षा 1,000 लाख कमी, त्याच्यापेक्षा एकदम जास्त देणारच नाही. कारण सीझन एवढा चाललाच नाही, सीझन 5 सारखा, त्याच्यामुळे ते का देणार. मग इकडं लाल दरवाजा होता, हिरवा दरवाजा होता आणि एक निळा दरवाजा होता. निळ्या दरवाजा मागे होते 10 लाख रुपये, हिरव्याच्या मागे होते 10,000 रुपये आणि लाल निवडला राखीने, त्या मागे होते 10 लाख रुपये. तर राखीने दरवाजा निवडला आणि लाल दरवाजा उघडला, 7 लाख रुपये भेटले. आता प्राईज मनी झाली आहे 14,90,000. तर रितेश सर बोलले 10,000 आपण अजून टाकू आणि 15 लाख प्राईज मनी करून टाकू. नंतर म्हणे उरलेले जे 6 जण आहे
ते आता या क्षणापासून नॉमिनेट होत आहे. आत्ता मी गेलो का लगेच नॉमिनेट, लगेच यांच्या वोटिंग लाईन्स ओपन होतील, वोट्स करा. आणि मिडवीक एविक्शन होणार आहे ते 24 तास किंवा 48 तासात होणार आहे. तर हा होता अशा प्रकारे भाऊचा धक्का. तो यार इतका मला असं वाटलं होतं यार बोलतील यार तन्वी आणि दीपालीचं जे झालं ना त्याच्याबद्दल बोललं जाईल, पण यार अनफॉर्च्युनेटली तसं काहीही झालेलं नाही. आणि आज होता शेवटचा भाऊचा धक्का. काय वाटतं राखीचं एविक्शन फेअर आहे की अनफेअर? मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आजच गेली राखी. मला खूप जण म्हणे तू खोटं बोलती, राखी गेलीच नाही कमेंटमध्ये. तर गेली बाबांनो राखी, मी बोलली पण एपिसोड बघा तुम्ही. तर आता तुमचं काय म्हणणं आहे यावर सांगा कमेंट सेक्शनमध्ये. कसा वाटला आजचा भाऊचा धक्का हेही सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बरेच मुद्दे नाही घेण्यात आले यार. काय वाटतं तुम्हाला? चला गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री. भेटूया उद्या. येस उद्या गॅदरिंग राहणार आहे. मला विचारत होतं ना कोणतं. येस. तर घेते आता मी तुमचा निरोप. आणि उद्या तशी काही अपडेट असली तुम्ही नक्की देते. आणि प्रोमोमध्ये दिसतंय बाई आता तन्वीने ठीक केल्या गोष्टी, तर आता दीपालीने परत बिघडवल्या. गिरगिट का सरडा दिलाय बाई टास्कमध्ये हिला तन्वीला. सरडा आहे म्हणे, सरडा रंग बदलू सरडा असं काहीतरी दिलं आहे तिने. सरड्यासारखं काहीतरी लांब लांब दिलं आहे, मग ते काय काय माहिती. मग असं दिलं आहे तिने. आता बघूया यांच्या आता काय होतं भांडणं वगैरे शेवटी. तर चला टिल देन बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. काही असली अपडेट तर मी घेऊन येईल. गुड नाईट.